जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। डाळिंबावरती एसटी वैदिकवर अनेक चमत्कार मित्रांनो आपण पाहिले। 11व्या महिन्यामध्ये बाग धरून 17व्या महिन्यामध्ये एका झाडावर 25 ते 30 किलो माल काढून परत 22व्या महिन्यात धरून परत 30 किलो माल सेटिंग केल्याचा अनुभव पण आपण पाहिले। आंबा प्रेमी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आपण इथे बघू शकतो की या ठिकाणी आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये धामणगाव पाट या गावामध्ये आहोत। दक्षिण आफ्रिकेवरून एक तरुण आपली 1.5 लाखाची नोकरी सोडून इथे माळ रानावर आपलं भविष्य आजमावण्यासाठी इथे आलेला आहे। आणि त्याने काही महिन्यांपूर्वी, किती महिन्यांपूर्वी तुम्ही शेळके पाटील इथं हे झाड लावलेले आहे? 3 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी हे झाड लावले। काहीतरी थापा मारत नका जाऊ, तुम्ही ऐकतो आम्ही, म्हणजे तुम्ही काही पण सांगा शेतकऱ्यांना। 3 महिने झालेले आहे, कारण की मला येऊन 6 महिने झालेले। तुम्ही दक्षिण आफ्रिकेतून 6 महिन्यापूर्वी आले नोकरी सोडून, आणि तुम्ही 3 महिन्यापूर्वी हे मिसेस सोबत आलेलो झाड लावलेले 3 महिन्यापूर्वी। 3 महिन्यापूर्वी तेव्हा एवढंच होतं। हे जे जुनी पानं आहे तिथपर्यंत, हा जुने पाने। आणि मग तुम्ही त्याला इथे उजाड रानावरती तुम्ही काय केलंय? सम्राट बेसल डोस टाकला, म्हणजे कृषी अमृत, RNPH, SSM आणि HG, बरोबर आहे। सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड दाणेदार, त्याच्यानंतर RNPH आणि सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर, आणि हे दिल्यानंतर परत तुम्ही काय दिलं म्हणे? शिलाजीत, LSQ शिलाजीत। हे काय, हे येड लागले नाही, हे काय लागले? हे एरंडासारखं वाढलंय ते। अरे पण नुसतं वाढलं नाही मित्रांनो, इकडे बघा, याला ते म्हणतात वादळामध्ये कैऱ्या भरपूर आल्या होत्या, 8 कैऱ्या आले, 8 कैऱ्या आल्या होत्या, तरी पण 4 कैऱ्या इथे शिल्लक आहे। आणि सर्वात महत्वाची आश्चर्यचकित करणारी गोष्ट, 8 कैऱ्या येऊन 4 शिल्लक आहे पूर्ण मोठ्या, आणि वरतून याची एवढी वाढ झाली, म्हणजे जवळजवळ 4 फूट ते वर वाढले। आणि नुसतं वाढलं नाही एरंडासारखं, तर ते पसरलं देखील आहे। याच्याबरोबर दुसरं लावलेलं आहे ते जागच्या जागीच आहे, शेमच आहे, आणि दोन्ही केसर आहे, शेम आहे, दोन्ही केशर आहे। एका दिवशी लावले, एका दिवशीला दोन्ही शेम आहे, पण एकाला डोस नाही आणि एकाला डोस आहे। म्हणजे याला आणलं तेव्हा आंबे होते, त्याला बी आंबे लागले होते, परंतु याचे आंबे गेले, शेंडा पण नाही याला, काहीच नाही। मित्रांनो याची पानं जर बघितली तर चमत्कार वाटावा अशी पानं आहे बघा। याच्या फांद्या बघा, या फांद्या बघा कुठच्या कुठं वाढले फांद्या बघा। आता हे झाड जर पूर्ण मोकळं केलं, ते झाड केवढं झालंय बघा। थोडक्यात मला सांगायचं काय आहे, हा तुम्हाला चमत्कार नाही वाटत आहे? इस्रायलपेक्षाही आधुनिक शेती आहे। एवढ्या वेगाने जर आंब्याचं झाड वाढायला लागलं तर लोक विश्वास ठेवणार नाही आपल्यावरती। तुम्ही जर म्हटलं 3 महिन्यात वाढलंय, येडे ना गुजराती, तर मित्रांनो ज्यांना आंबा शेती करायची आहे त्यांनी नक्की अशा प्रकारे बेसल डोस टाकून LSQ शिलाजी ट्रीटमेंट आजमावा आणि आपल्या जादूचा अनुभव घ्या, बरोबर आहे। म्हणजे आपण जे सक्सेस होण्यासाठी 4-4, 5-5 वर्ष थांबतो, त्याची आता गरज पडणार नाही।